जलमय करून टाकला, मात्र तिथला जोर कमी आता झालाय. आता कोकण आणि विदर्भात पावसाचा मुक्काम सोमवारपर्यंत वाढला असून मध्य महाराष्ट्रात बुधवारचा दिवस मुसळधारेचा अंदाज आहे. सोमवारी मुंबईला झोडपून काढलेल्या पावसानं मंगळवारी सकाळी बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर शहरासोबतच उपनगरात पडलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी धावपळ उडाली. पावसाचा मारा कमी असला तरी रस्ते निसरडे असल्यामुळे बहुतांश मार्गावरती वाहतुकीचा वेग कमी होता. त्यामुळे आता पावसाचा जोर ओसरणार असून ऊन पावसाचा खेळ सुरू होणार आहे. खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम सुरूच आहे. पाण्याची आवक सुरू आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून जादा पाणी मुठा नदीमध्ये सोडलं जात आहे. सध्या 2095 क्युसेकनं नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या सरसकट मदतीच्या बाबतीत सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं सरनाईक यावेळी म्हणाले. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आणि जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या रेल्वे प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पूर्ण होतोय. तब्बल 40 वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या बीडकरांना बीड ते अहिल्यानगर असा प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार त्याला हिरवा झेंडा दाखवतील आणि ही रेल्वे सेवा सुरू होईल. तांत्रिक कारणानं बिघाडाचं ग्रहण लागलेली मोनोरेल 20 सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद केली जाणार आहे. सेवेत दाखल झाल्यानंतर 11 वर्षांनी काही कालावधीसाठी ही सेवा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. वाढत्या बिघाडामुळे टीकेला सामोरं जावं लागणाऱ्या MMRDAनं त्याची घोषणा केली. वाहतुकीच्या समस्यांना पुणेकर त्रस्त आहेत. महानगरपालिकेच्या बसमध्ये तुडुंब गर्दी असते, त्यात पुन्हा रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या समस्येवर काही प्रमाणात का होईना तोडगा निघणार आहे, कारण पुणे महानगरपालिकेच्या ताफ्यात डबल डेकर बसेस येणार आहेत. पुणेकरांना आता अत्याधुनिक डबल डेकर बसेसचा अनुभव घेता येणार आहे. मुंबईत प्रभादेवीचा पूल पाडायला सुरुवात केल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मध्य रेल्वेच्या शिव रेल्वे स्थानकावरील पुलाच्या पाडकामाला विलंब झाला असून हा पूल देखील रखडलाय. मुंबईत सध्या मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल, शिव पूल तसंच महालक्ष्मी पूल आणि विद्याविहारचा पूल यांची कामं सुरू असून ही कामं वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले. महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या 120 एकरच्या जागेवरती थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महापालिकेनं ताब्यात घेतल्यानंतर ती सध्या मोकळी आहे. तर थीम पार्क उभारण्यासाठी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही जागा कार्यक्रमांसाठी देण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. यासाठी दिवसाला 12,15,000 रुपये शुल्क घेतले जात आहे. घोडबंदरवासियांची कोंडीतनं सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रस्त्यावरती रात्री 12 नंतरच अवजड वाहनं सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिलेत. तसंच वेळेचं बंधन न पाळणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतच्या प्रारूप आराखड्यावरील हरकती आणि सूचनांवरील सुनावणी पार पडल्यानंतर आता आराखडा अंतिम होण्याची प्रतीक्षा आहे. त्यात किती बदल करण्यात आले याबाबत आता उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभागांचा अंतिम आराखडा 6 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. राज्यात यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमानं प्रवेशाचा नवा विक्रम केला असून तब्बल 1,66,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत. आतापर्यंतचे हे सर्वाधिक प्रवेश आहेत. यात सर्वाधिक प्रवेश कम्प्युटर शाखेच्या संबंधित अभ्यासक्रमांना झाले असून कम्प्युटर, IT आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या 3 अभ्यासक्रमांचे एकत्रित प्रमाण जवळपास 88%. मधुमेह, अस्थमा, सिकल सेल, जन्मजात हृदयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांच्या विळख्यात राज्यातील 33 लाख बालकं असल्याची माहिती युनिसेफ आणि शासनाच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे या आजारांना रोखण्यासाठी आरोग्य विभागानं ठोस उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचललंय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याच्या आदेशांचं पालन करण्यात कुचराई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगावरती मंगळवारी कडक ताशेरे ओढले. आता या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली. आता पुन्हा कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही असं बजावलंय. बेनामी मालमत्तेचा खटला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या नातेवाईकांवरती पुन्हा चालवावा असे आदेश विशेष न्यायालयानं सरकारला दिले. हा खटला उच्च न्यायालयानं गुणवत्तेच्या नाही तर तांत्रिक कारणास्तव रद्द केला होता. आयुष कोमकरचा खून करण्यासाठी वापरलेलं पिस्तूल कृष्ण आंदेकरनंच दिलं होतं अशी कबुली गोळीबार करणाऱ्यांनी दिली आहे. आंदेकरला ते पिस्तूल कोणी पुरवलं, तसंच गुन्हा केल्यानंतर फरार असताना तो कुठे आणि कोणाच्या संपर्कात होता, त्याला गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला आहे का यावर तपास करायचा असल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा तलावाच्या समोर असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कांद्याचे बाजारात भाव टिकून राहावेत आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी केंद्रानं कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारकडे केली अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. भुजबळांविरोधातील 2021चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयानं आदेश दिले. त्यामुळे मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेनामी मालमत्ता प्रकरणात 6 ऑक्टोबरला सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेट आधारावरती जीआरच्या विरोधात छगन भुजबळ समर्थकांनी हायकोर्टात आव्हान याचिका दाखल केली. समता परिषद पदाधिकारी सदानंद मंडलिकांनी याचिका दाखल केली असून 22 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. मोनोरेल 20 सप्टेंबरपासून काही काळासाठी बंद केली जाणार आहे. मोनोरेल नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणार असून त्यासाठी मोनोरेल काही काळ बंद ठेवली जाणार आहे. गेल्या 2 महिन्यात मोनोरेल 2 वेळा बंद पडली. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवीन तंत्रज्ञान अंतर्भूत केलं जाणार आहे. ज्ञानराधा पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तिरुमला कुटे ग्रुपच्या मॅनेजमेंट डायरेक्टर अर्चना कुटे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी पथकानं अर्चना कुटेंना ताब्यात घेतलं. अखेर तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द होणार आहे. धाराशिवमधील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात केंद्रबिंदू ठरलेल्या कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल वाशी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. करवीर निवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं दर्शन उद्या बंद असणार आहे. नवरात्रीनिमित्तानं मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम सुरू आहे. त्यामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत दर्शन बंद राहील. दरम्यान सरस्वती मंदिराशेजारील उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन भाविकांना करण्यात आलं आहे. नवरात्रीनिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सोन्याच्या दागिन्यांची डागडुजी सुरू आहे. शिवकालीन, पेशवेकालीन, शिंदे आणि होळकर यांच्या काळातील सुमारे 400 ते 600 वर्षांपूर्वीचे पुरातन दागिन्यांची पुन्हा घडणावळ सुरू आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमधील बंजारा समाजाचं निवेदन स्वीकारलं. बंजारा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आणि राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन सरनाईकांनी दिलं. राज्य सरकारनं बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी महंत कबीरदास महाराजांनी केली. बंजारा समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान त्यांनी मागणी केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवरती गुन्हा दाखल करा, अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा मृत अभियंत्यांच्या कुटुंबियांनी दिलाय. सांगलीच्या कृष्णा नदीत जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी कुटुंबानं घातपाताचा आरोप केलाय. कांद्याच्या दरातील घसरणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या पथकानं लासलगाव बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली. शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती प्रशासनासोबत बैठक घेत चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या समितीसमोर मांडल्या. बुलढाण्याच्या किन्होळा गावाला लागूनच पैनगंगा नदी वाहते. मात्र या नदीवरती पूल नसल्यामुळे गावकऱ्यांना धोकादायक प्रवास करावा लागतोय. त्यामुळे पूल उभारून मुख्य रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जळगाव जिल्हा परिषदेसमोर जलजीवन मिशनच्या ठेकेदारांनी आंदोलन केलं. कंत्राटदारांची थकीत बिलं तत्काळ काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सांगली कोल्हापूर रोडवरती खराब रस्त्यामुळे एसटी खाली येऊन महिलेला आपला जीव गमवावा लागला. याविरोधात सर्वपक्षीय कृती समितीनं तिरडी मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. तत्काळ रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी करण्यात आली. भंडारा शहरातील खात रोड मार्गावरती प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह चालवण्यात येत आहे. मात्र या वसतिगृहात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी वसतिगृहाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील शिवाजी मेळले आत्महत्या प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मुक्ताईनगरमधील आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं करण्यात आली. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. पालघर नगर परिषद हद्दीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याविरोधात स्थानिकांनी एल्गार पुकारला. पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ एकत्रित येत नागरिकांनी नगर परिषदेसोबतच जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लातूर जिल्ह्यातील बंजारा समाजालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आक्रमक झालाय. उदगीर येथे वसंतराव नाईक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बंजारा समाजानं उदगीरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढला. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आणि मल्हार कोळी आदिवासी समाजानं ठिय्या आंदोलन केलं. महाराष्ट्रात ज्या निकषांवरती अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिलं जातं त्याच निकषांवरती मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाला देखील प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं.
अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यामध्ये गोबंदी असताना देखील शहरातल्या मुख्य भागामध्ये गोमांस आढळल्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली। यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार संग्राम जगताप तसेच आमदार विक्रम पासपुते हे रस्त्यावरती आंदोलन करतायत। महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी सोलापुरात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येनं सामील झालेल्या बंजारा बांधवांचा जनसागर उसळल्याचं चित्र दिसून आलं।